हॅलो डिअर स्टुडंट्स, दिस इज प्रगती. आपण पाहतोय गणित मंजिरी बुकमधून एक्सरसाइज 5.3चा क्वेश्चन नंबर 1. कॅन यू एक्सप्लेन वाय द कन्व्हर्स टू थेरम 4 इज ट्रू? मुलांनो, थेरम 4 बद्दल दिलेला आहे. मी थेरम 4 आणि थेरम 5चा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. त्यामध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने थेरम्स कसे लिहिले जातात आणि काहीही लर्न न करता तुम्हाला ते त्यातनं गिव्हन कसं काढायचं, टू प्रूव्ह कसं काढायचं, हे एकदम चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे, तो पहा. तर पाहूया आपण क्वेश्चन काय होता. कॅन यू एक्सप्लेन वाय द कन्व्हर्स टू थेरम 4 इज ट्रू? थेरम 4चा जो कन्व्हर्स आहे तो का ट्रू आहे आणि वाय डज द परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड? तर पाहूया पहिले थेरम 4 काय आहे. पहा मुलांनो, थेरम 4 आहे. द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड ऑफ द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजे कोणती लाईन जॉईन? सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड, ही जी लाईन आहे ती परपेंडिक्युलर आहे. हा थेरम 4 आहे. तर थेरम 5 मध्ये काय दिला आहे? ह्याच थेरमचा कन्व्हर्स दिलेला आहे. तर त्या कन्व्हर्समध्ये काय राहील की परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टुवर्ड्स द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, असा हा थेरम 5 राहील. तर पहा मुलांनो, क्वेश्चनमध्ये काय आपल्याला विचारलं आहे की परपेंडिक्युलर जो पडतो आहे सेंटर ऑफ द सर्कलपासून तर कॉर्डपर्यंत, तर तो कॉर्डला बायसेक्ट का करतो? बायसेक्ट म्हणजे 2 इक्वल सेक्शनमध्ये का डिवाईड करत आहे, हे आपल्याला विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कन्व्हर्स ऑफ थेरम 4 म्हणजे हा थेरम 5 आपल्याला एक्सप्लेन करावा लागणार आहे. तर पहा, आपण काय काय गिव्हन काढलं होतं. तर स्टेटमेंट असं आहे मुलांनो, तुम्हाला मी शिकवलं आहे की गिव्हन कसं काढायचं, बरोबर ना? तर गिव्हन काय आहे? एक सेंटर ऑफ द सर्कल आहे, म्हणजे ए इज द सेंटर ऑफ द सर्कल, आणि सांगितलं आहे की परपेंडिक्युलर आहे, हे पण गिव्हन आहे. म्हणजे ए एम हा परपेंडिक्युलर आहे बी सीवर, ठीक आहे, आणि बी सी हा कॉर्ड आहे. ओके, तर ते काय म्हणतात? अच्छा, हे परपेंडिक्युलर पडल्यामुळे काय झालं की पहा, परपेंडिक्युलर शब्द 90 डिग्री रिप्रेझेंट करतो बरं का मुलांनो. तर मग तुमचा जो ए एम सी आणि ए एम बी आहे, हे अँगल दोनही 90 डिग्रीचे होतील. हे सगळं आपल्याला गिव्हनमध्ये लिहावं लागेल. त्याच्यानंतर टू प्रूव्हमध्ये आपण काय लिहिणार? प्रूव्हमध्ये पहा, बायसेक्ट द कॉर्ड, म्हणजे ह्या कॉर्डला 2 सेक्शन आहे ते इक्वल आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे याच्यावरून हे प्रूव्ह होईल की एम हा त्याचा मिड पॉईंट आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला हा जॉईन करायचा आहे. त्याच्यानंतर टू प्रूव्ह आपण कसं करणार? हे तुम्हाला 2 वेगवेगळे ट्रायंगल्स दिसतील आणि त्या ट्रायंगलला आपण कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह करूया. कोणत्या टेस्टनुसार? RHS टेस्ट लावूया. कारण की पहा, RHS म्हणजे काय की इथे राईट अँगल जे आपल्याला ऑलरेडी गिव्हन दिलेली आहे, ही साईड आणि ही साईड. मग हायपोटेनस हा इथून ए पासून बी पर्यंत, ए पासून सी पर्यंत, हे रेडाय ऑफ द सेम सर्कल आहे, तर हायपोटेनस पण इक्वल झाले. आणि राईट अँगल ट्रायंगलची एक साईड आपल्याला कॉमन द्यायची आहे, जी AM ही कॉमन साईड आहे. आता याच्यावरून काय करणार की हा ट्रायंगल आणि आपला हा ट्रायंगल हे दोनही आपले कॉन्ग्रुएंट झाले. आणि कॉन्ग्रुएंट झाले, जर का 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे तर त्यांची जी रिमेनिंग साईड आहे ती पण कॉन्ग्रुएंट असते. CPCT नुसार आपण हे प्रूव्ह करणार की ह्या 2 साईड्स ज्या आहेत त्या इक्वल आहे आणि त्या 2 साईड्स इक्वल आहे, हे प्रूव्ह झालं. त्याच्यावरून हे सिद्ध होते मुलांनो की एम इज द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड BC. अशा प्रकारे हा कन्व्हर्स थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. पाहूया क्वेश्चन नंबर 2. An isosceles triangle ABC is inscribed in a circle with AB equal to AC. आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे आणि तो आयसोस्केलस आहे. म्हणजे काय की त्यांच्या 2 साईड्स हे इक्वल राहतील. आणि आपल्याला म्हटलं आहे की शो दॅट द अल्टिट्यूड फ्रॉम द A to BC पास थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. तर सगळ्यात पहिले आपण डायग्रामवर काम करूया. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे डायग्राम होईल. O इज द सेंटर ऑफ द सर्कल राहील. आता याच्यातनं गिव्हन काढूया आणि टू प्रूव्ह काय करायचं आहे ते पण पहिले काढून घेऊया. तर पहा गिव्हन काय राहील आपल्याला? एक ट्रायंगल आहे जो आयसोस्केलस आहे, बरोबर. इन्स्क्राईब आहे. इन्स्क्राईब म्हणजे काय की जो ट्रायंगल आहे तो सर्कलच्या आतमधल्या साईडने आहे. तो एक सर्कल आहे, बरोबर. आणि आपल्याला AB इक्वल टू AC हे आपल्याला सगळं गिव्हनमध्ये येणार. आणि शो दॅट हे जे आहे हा पार्ट आपला टू प्रूव्हमध्ये येणार. चला तर मग लिहून घेऊया.
पहा मुलांनो, गिव्हन आपण काय काय काढलं? ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आयसोस्केलस ट्रायंगल आहे ए बी सी. तो ए बी सी आपला आयसोस्केलस ट्रायंगल झाला. त्याच्यामुळे ए बी इक्वल टू ए सी होणार. ए बी इक्वल टू ए सी झाला. आता त्यांनी अल्टिट्यूड सांगितला आहे, तर हा पण एक गिव्हनचा भाग आहे बरं मुलांनो. काय अल्टिट्यूड आहे? हा अल्टिट्यूड जो आपला ए पासून तर बी सी पर्यंतचा आहे, तो पण आपला गिव्हनच दिलेला आहे. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? द अल्टिट्यूड फ्रॉम ए टू बी सी पासेस थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. हे असंच्या असं आपण स्टेटमेंट लिहू शकतो. हे आहे टू प्रूव्ह. आता कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला जॉईन करावं लागेल ए बी आणि ए सी. हे कन्स्ट्रक्शन झालं. आता प्रूफ कसं करणार? तर पहा मुलांनो, आता लक्ष द्या आपण काय करणार. तर इथे आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे, म्हणजे आपल्याला एक आर मिळतो, बरोबर. आता ह्या राईट अँगल ट्रायंगलचा एक हायपोटेनस आहे, म्हणजे हायपोटेनसची साईड आपली इक्वल येत आहे, कारण की हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे, बरोबर ना. तर हे आपल्याला ऑलरेडी गिव्हन दिलं आहे ए बी इक्वल टू ए सी. ठीक आहे. आता आणखी आपल्याला एक साईड पाहिजे जी जी आपल्याला इक्वल दाखवावं लागेल. तेव्हा कुठे आपण हे दोन ट्रायंगल आहेत ते आपण कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह करू शकू. तर ए डी जी साईड आहे ती दोनही ट्रायंगलमध्ये कॉन्ग्रुएंट आहे. तर आपण आर एच एस लावून हे दोन जे ट्रायंगल आहे ते आपण कॉन्ग्रुएंट आहे प्रूव्ह करणार. चला लिहून घेऊया. तर पहा मुलांनो, जेव्हा आपण प्रूफ करणार तर पहिले आपल्याला हे दोन ट्रायंगल आहे ते कॉन्ग्रुएंट आहे प्रूव्ह करावं लागेल आर एच एस टेस्टनुसार. तर हा झाला राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यानंतर ए बी आणि ए सी हे काय झाले? हायपोटेनस झाले. आणि एक साईड ही जी आहे ए डी ही दोनही कॉमन साईड आहे. त्याच्यामुळे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे आर एच एस कॉन्ग्रुएन्स टेस्टनुसार. म्हणून ह्याचे जे पार्ट्स आहेत ट्रायंगलचे बी डी आणि डी सी हे दोन पार्ट्स कसे होतील? हे पण इक्वल होतील सी पी सी टीनुसार. तर पहा मुलांनो, म्हणून आपण म्हणू शकतो की डी हा पॉईंट मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड बी सी आहे, बरोबर ना. आता पहा मुलांनो, आणखी एक स्टेटमेंट तुम्हाला टाकायची गरज आहे याच्यामध्ये, की इन अ सर्कल लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड सो इट पासेस थ्रू द सेंटर. म्हणून एडी पासेस थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. बस इतकं सोपं आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पाहूया क्वेश्चन नंबर 3. काय दिलं आहे? टू पॅरलल कॉर्ड्स ऑफ अ लेंथ 6 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर आर ऑन अपोजिट साईड ऑफ अ सेंटर ऑफ अ सर्कल. अपोजिट साईड्सला आहेत, म्हणजे ते दोन जे कॉर्ड्स असतील ते कसे राहतील? पॅरलल राहतील, बरोबर ना. तर पहा मुलांना, मी इथे एक सर्कल काढलेला आहे, सेंटर ओ, आणि कॉर्ड आपण घेतलेले आहे. पहा, एक सेंटरपासून दूर आहे आणि एक सेंटरपासून जवळ आहे. तुम्हाला एक कॉर्ड जो आहे छोटा सांगितला आहे आणि एक कॉर्ड आहे तो मोठा आहे. तर सेंटरपासून जो दूर राहील तो छोटावाला कॉर्ड राहील, म्हणजे हा तुमचा 6 सेंटीमीटरचा राहणार. ए बी किती राहील? 6 सेंटीमीटरचा राहील. आणि सी डी हा कॉर्ड तुमचा 8 सेंटीमीटरचा राहील. तर जितका मोठा राहील तो सर्कलच्या जवळ जाईल. ह्या कन्सेप्टकडे थोडंसं लक्ष द्यायचं मुलांनो. तुम्ही हा विचार करू नका की दोनही पॅरलल आहेत तर ते सेंटरपासून इक्वल डिस्टन्सवर असतील. नाही, दोनही कॉर्ड्स हे सेंटरपासून अनइक्वल डिस्टन्सवरच राहतील. पाहूया नेक्स्ट. इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 5 दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला रेडियस हे 5 दिलेलं आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड. तर तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे दोनही कॉर्डच्या मिड पॉईंटचं ते डिस्टन्स काढायचं आहे. चला तर मग गिव्हन लिहूया. गिव्हनमध्ये काय काय राहील की हे लिहून घेऊया पहिले. पहा, अशा प्रकारे गिव्हन आहे सेंटर ओ, त्याच्यानंतर दोन कॉर्ड पॅरलल्स आहे, ए बी इक्वल टू 6 आहे आणि सी डी इक्वल टू 8 आहे. रेडियस आपल्याला 5 दिलेला आहे. काय फाईंड करायचं आहे की पहा, इथे पी आणि क्यूचं हे डिस्टन्स आपल्याला फाईंड करायचं आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शनमध्ये आपण ए ओ आणि सी ओ हे जॉईन करणार आहोत. ते मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. तर सोल्युशन आहे, आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे. मुलांनो लक्ष द्या, आता खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि हा क्वेश्चन एकदम इझी आहे. पहा, आपल्याला माहिती आहे की अ लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. थेरम 4 नुसार. तर जर का इथे राईट अँगल तयार झालेला आहे, इथे पण राईट अँगल तयार होईल मिड पॉईंट असल्यामुळे. बीची लेंथ आपल्याला माहिती आहे 6 आहे, तर हा इक्वली डिवाइड होईल, म्हणजे ए आणि पी पासूनचं अंतर आहे आपल्याला 3 मिळेल. आणि आपल्याला रेडियस जी दिली आहे ओ ए ही रेडियस आहे, तर ही 5 मिळेल. तर आपण ही जी साईड आहे ट्रायंगलची ती आपण फाईंड करू शकतो.
काय लावावं लागेल आपल्याला? पायथागोरस थेरम अप्लाय करावं लागेल. तर त्यांनी आपल्याला ही साईड काढू. सिमिलरली आपण असंच करणार आहोत. हे 8 आहे CD, तर 4 मध्ये डिवाइड होईल आणि हे 5 आहे. त्याच्यानुसार आपण ही साईड जी आहे फाइंड करणार आहोत पायथागोरस थेरमने. चला तर मग अप्लाय करूया आपण. पहा आपण काय घेतलं, AP हे आहे. AP किती आहे? हे आपलं 6/3 अशा प्रकारे लिहायचं आहे. AO आपला रेडियस आहे. PO जी लेंथ आहे ती आपल्याला फाइंड करायची आहे. आपण पायथागोरस थेरम अप्लाय करूया. AOचा स्क्वेअर इक्वल टू काय होणार? बेस आणि परपेंडिक्युलर याचा पण स्क्वेअर घ्यावा लागेल. तर आपण APचा स्क्वेअर प्लस OPचा स्क्वेअर असं घेतोय. मग काय काय भेटत आहे आपल्याला? AO किती आहे? 5चा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर AP किती आहे? 3चा स्क्वेअर आणि जो OP आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर हा आपण असाच ठेवू. तर हे किती झाले? 25 इक्वल टू 9 प्लस OPचा स्क्वेअर. सो OPचा स्क्वेअर इक्वल टू काय मिळेल? 25 मायनस 9. तर किती भेटले आपल्याला? हे भेटले 16. सो OP किती होणार मग मुलांना? OP होणार √16 म्हणजे हे झाले 4. पाहूया आता CD कॉर्डवर कसं होतं आहे. तर इथे सेकंड करूया आपण CD कॉर्ड. तर आपल्याला CQ पाहिजे आहे. तर CQ इक्वल टू काय राहणार? CD डिवायडेड बाय 2 असं. म्हणजे 8/2 हे झाले 4 सेंटीमीटर. आणि CO किती आहे? CO इक्वल टू आहे 5 सेंटीमीटर रेडियस आहे. काय करायचं आहे आपल्याला? OQ हे आहे आपल्याला काढायचं आहे. तर आपण काय लावणार? बाय पायथागोरस थेरम काय होणार? OCचा स्क्वेअर इक्वल टू CQचा स्क्वेअर प्लस OQचा स्क्वेअर. बरोबर. OC किती आहे आपलं? OC किंवा CO हे किती आपलं 5 आहे. 5चा स्क्वेअर इक्वल टू हे किती होणार? 4चा स्क्वेअर प्लस OQ आपल्याला काढायचं आहे. तर हे झाले 25 इक्वल टू 16 प्लस OQचा स्क्वेअर. तर OQ काय मिळतं आपल्याला? OQचा स्क्वेअर इक्वल टू 25 मायनस 16 म्हणजे हे झाले 9. म्हणजे OQ जो भेटला आपल्याला √9 म्हणजे हे झाले 3 सेंटीमीटर. आता पहा मुलांनो, लास्ट स्टेप आहे. पहा लास्ट स्टेपमध्ये आपल्याला PQ काढायचं आहे. तर PQ इक्वल टू PO प्लस OQ हे घ्यावं लागेल. PO किती आहे? आपलं 4 आहे आणि हे किती निघाला? OQ 3 आहे. म्हणजे PQची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे? 7. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो आहे मुलांनो. आणि हा एक्सरसाइज पण संपतो आहे. इफ यू अंडरस्टँड वेल देन प्लीज टाईप येस इन द कमेंट. थँक यू फॉर वॉचिंग.